जय हरी माऊली. मी भुसारी. आम्ही तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर आणि आजच्या व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करतोय. तर काल एकादशी झालेली आहे पहा आणि आज द्वादशीचा दिवस आहे आणि आज कीर्तन ऐकल्यानंतर आम्ही गावाकडे निघणार आहोत. महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण।
डोळे बरा लौकिक डोळे बरा लौकिक मातराई पहिले पायी परतोनी पहिले पायी परतोनी पहिले पायी हरिने माझे हरिने चित्त भार
भित्त विसरले आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका मने निवांत नाही पाहिले पाही परतोनी आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पांडुरंग स्वरूप पांडुरंगाकडून प्रथम नमन दुसरे चरण सत्ताचिया त्यांच्या पुत्राने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्या ज्या ठिकाणी मजाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही दयांच्या संगती विराज झाला मनोदरीचा दरभास केला साक्षात परमात्मा भेट दिला विसरू कसा कृपा दुखाला दयांचे केली स्मरण होय सकल भीतीचे अधिकरण त्याचे बंधू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
मी कळा कुसरी काही जमेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सर्व उकडगाव ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यानं अनेक भाविक भक्तांच्या एकत्रीकरणातून उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला श्री क्षेत्र उकडगाव ते पंढरपूर दिंडी सोहळा गेले 8-10 दिवस बदल करत त्या क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचला आणि या असणाऱ्या दिंडी सोहळ्याचा आजचा असणारा सांगतीचा दिवस कारण परमार्थाचा शेवट कधी होत नाही. आपल्याकडे प्रगती म्हणायचं सत्याचा शेवट कधी परमार्थाचा शेवट कधी होत नाही. परमार्थाची सांगता होत असते. म्हणून सांगतीचा असणारा दिवस या माध्यमातून प्राप्त झालेला हरिकथेचं कीर्तन सेवेचं योग सेवेकरिता निवडलेली गौरव देहुली वासुदेश मोहन जगद्गुरु वैराग्याचे महावीर वासणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची 4 चरणाची भगवंताच्या भक्तीमध्ये एकरूप झालेल्या गौरवीची स्थिती वर्णन करणारी गौरव आहे. विठाला कारण कार्य कुठलंही असो त्या कार्यामध्ये चित्ताने एकरूप होणं महत्वाचं आहे. जर त्या कार्यामध्ये चित्त असेल तर ते कार्य व्यवस्थित पार पाडता येईल. पण त्या कार्यात जर चित्तच नसेल ते कार्य व्यवस्थित पार पाडणार नाही. उदाहरण पहा, घरकाम करणाऱ्या गृहिणीचं जर प्रपंचामध्ये चित्त असेल स्वयंपाकामध्ये चित्त असेल स्वयंपाक रुचकर होईल स्वादिष्ट होईल. पण तिचं चित्त जर त्या स्वयंपाकामध्ये नसेल तो खरं आणि बेचव झाल्याशिवाय राहणार नाही. शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं जर शेतामध्ये चित्त असेल भरघोस उत्पन्न काढता येईल. शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं जर शेतामध्ये चित्त असेल शेतामध्ये उत्पन्न मिळवता येईल. तो जर माझ्यासारखा 6 महिने वावराला येडा करायला जात असेल तर उत्पन्न मिळणार नाही. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याचं जर अभ्यासामध्ये चित्त असेल परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील. त्याचं चित्त जर अभ्यासामध्ये नसेल तर तो नापास झाल्याशिवाय राहणार नाही. तसं परमार्थ करणाऱ्या साधकाचं जर परमार्थामध्ये चित्त असेल तर तो विश्व व्यापक असणारा परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याचं चित्त जर परमार्थामध्ये नसेल ना तर मग माऊली सांगतात चित्त नाही ना माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात तुम्ही अगदी त्रिवेणी संगमासहित सर्व तीर्थाचं भ्रमण जरी केलं रात्रंदिवस कीर्तन भजन वाकडा होईपर्यंत काकडा जरी केला तर तुमचं चित्त जर परमार्थामध्ये नसेल ना तर केलेला सर्व खटाट उपयोग नाही. ते वाया गेलं बरंच. म्हणून परमार्थामध्ये चित्त असणं महत्वाचं आहे. पण असे फार थोडे पाहायला मिळतात महाराज. परमार्थामध्ये चित्त असणारे अगदी लाखातून कोटीतून एखादा पाहायला मिळतो. कारण असं आहे हरणं अनेक असतील
सर्वच हरणाच्या नाभी कमळामध्ये कस्तुरी असेल असं नाही. चंदन खूप आहे, सगळेच रक्तचंदन आहेत असं अजिबात नाही. हत्ती अनेक आहेत, सर्वच ऐरावता समान आहेत असं नाही. तसंच या जगाच्या पाठीवर परमार्थ करणारे अनेक आहेत महाराज. चित्ताने भगवंताशी एकरूप झालेले एखादाच आहे आणि असा जो चित्तानं भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होतो, भगवत भक्तीला बोलतो, भगवंताच्या स्वरूपाला बोलतो ना, त्या भक्ताला तो भगवान परमात्मा सुद्धा बोलतो महाराज. त्या भक्ताला तो भगवान परमात्मा सुद्धा बोलतो. कारण तुकोबाला एक सुंदर अभंग सांगतात, देव भुलला रे भावासी, देव भुलला रे भावासी, देव भुलला रे भावासी, देव भुलला रे भावासी, चांदोलिया वैकुंठासी, चांदोलिया वैकुंठासी, देव भुलला रे भावासी, देव भुलला रे भावासी, देव भुलला रे भावासी, देव भुलला रे भावासी. भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालेला जो भक्त आहे ना, भगवंताच्या भक्तीला बोललेला जो भक्त आहे, अशा भक्ताला तो भगवान परमात्मा सुद्धा बोलतो. आणि वैकुंठाचा त्याग करून तो भगवान परमात्मा भक्ताजवळ राहतो, त्या भक्ताची सर्व कामं करतो. जगद्गुरु तुकोबाने त्याची यादीचे काम देतात. चरमगंगुला गे रोहिदास तो भगवान परमात्मा रोहिदासांना चांबडं बोलावला, गरीब आहे सारखं कमी जास्त करूच नका, एकदा शिटिंग झाली ना बदलला काय होतं, ते शिट्टी मारतंय, शिट्टी मारलं की माझा घोटाळा होतो, एकदा शिटिंग करा पुन्हा आपला. तर मंडळी, संपूर्ण कीर्तन जवळपास 1.5 तासांचं आहे आणि ते एका भागामध्ये अपलोड करण्यासाठी अडचणी येत आहेत, तर त्यामुळे मी अर्धा तासांचे 3 भाग करत आहे. कीर्तनाचा हा पहिला भाग तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.